ज्याला घेऊन बसलेला मला काय माहिती, मी नंतर ना म्हणलं तुझा आवाज आला ओरडलेला, घाबर रडायला काय आलं. हा हे बघा राजश्रीकडे ते दळण बघा, एवढं सगळं कचरा काढलाय बघा दळणामधून. आणि आधी धुळीची एलर्जी. आणि इकडं बघा मोबाईलच्या गाडीच्या चाकाला मोबाईल लावलाय, नाही गाडीच्या चाकाला मोबाईल लावलाय मालिका बघण्यासाठी बघा, है ना. दळण होतं का लवकर अशाने? मालिका बघता बघता मालिकेकडे लक्ष देते का दळणाकडे ती? आणि मग मालिका कशाला लावी ती? ऐकते का? असं आहे का? छान छान बघा, असं दळण करतात राजश्री मॅडम, छान छान. आता घेऊन कोण जाणार दळण? वा, सिलेंडर तुम्ही आणा, दळण तुम्ही आणा, बाजार तुम्ही आणा, तेल तुम्ही आणा, अमुक तुम्ही आणा, तमुक तुम्ही आणा, चिकन तुम्ही आणा, अंडी तुम्ही आणा, अजून काय आणायचं सगळंच मी घेऊन येतो. तुला पण मीच घेऊन आले. आणा 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 आणा, हे आणा आणि ते आणा, काय आता जाऊ द्या, जातो बाई जातो. चला ठीक आहे, चालेल, डोक्यावर घेऊन जा. आली दळण घेऊन आली, एवढं मोठं दळण घेऊन आली, घाबरली लांबून एक आईपासून. ज्याला घेऊन बसलेला मला काय माहिती, मी नंतर ना म्हणलं तुझा आवाज आला ओरडलेला, घाबरली काय? कुत्र भुकत होता का? जा देली, एवढं काय घाबरत? ते काय खात्यात का काय? काय रडायला काय आलं? तिचं काय, ती काय खाते का काय एवढं तेव्हा घाबरते? हा का, मी याला घेतला होता ना स्वराजला, म्हणून रडत होत ते. नको रडू का, कुत्र्यांना घाबरती, ते काय खात काय एवढं तेव्हा? शांत बस, शांत शांत. सगळे हसते म्हण राजश्री ताई रडती. शांत बस, बघा तुमची राजश्री ताई कुत्र्याला घाबरते. कुठं? दवाखान्यात? अच्छा, म्हणजे दवाखान्यात जायला घाबरते, ते चावलं तर म्हणून मग घाबरते का? जाऊ दे, परत तिकडनं नको जाऊ, नको रडू आता, बस शांत. हा, कशालाही घाबरते, कुत्र्याला घाबरते. एवढं काय घाबरायचे? जाऊ द्यायचं, जाऊ दे, बस शांत. आली घरी? मी तरी कॉल केला होता लगेच तुला. पाणी पी जा. राजश्री मागाशी डायरेक्ट रडतच आली, ते कुत्र भुकलं याच्याबद्दल. हा काय ते कुत्र तरी पण ऐकणी, थांब त्यांच्या आपण वाटत घालू, तरी पण तू माझ्याकडे स्टॉप लावून बघतो, हो हो करू असं. मग भीतीच वाटते ना, ते चावलं असंच वाटणार ना. म्हणजे हा, त्याने घाबरवलं तुला काय? आणि मग मी एवढासा दगड उचलला तर ती छोट्याली पिल्ल पायाला लागली, ती पण. हा, मग विषय असा झाला की त्याची छोट्या छोट्याली पिल्ल होती ना, तिला वाटलं असं तू काय बघ पिशवी होती तुझ्या हातामध्ये, त्याला वाटलं असं माझी पिल्ल न्यायला आली का काही, म्हणून ते भुकलं माहितीये का. कारण ती पण एक आई आहे ना, तुला कसं तुझ्या मुलापाशी कोणी आलं का लगेच असं बघवत नाही, तसं तिला सुद्धा असं वाटलं असं की कोणी घ्यायला आलं काय, तिची पिल्ल कोणीतरी नेली असं, त्याच्यामध्ये ती भुकली तुझ्यावर. आलं का लक्षात? कारण की एक लहान मुलांची आई खूप डेंजरस असते ह्या म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये, त्याच्यामध्ये तुझ्यावर भुकली, कळालं का? तिला ते तुला माहितीये ना, तिला थोडी माहितीये, ती भुकणारच असे, समजलं का? तिची पिल्ल कोणीतरी ना घेऊन गेला असल, त्याच्यामुळे मग ती भुकत असेल, बाकी काय नाही. तशी कोणी अशी भुकत नाही कोणावर पण. बघा की ते कुत्र मोठं ते पण गेलं पळून आणि हेच राहिलं. मग येड्या ती मावशीनं म्हणलं, मावशी उठा ना तिथून, त्याला हाकला, उठला. अगं मी त्याला घेऊन बसलेलो स्वराजला, त्याच्यामुळं. आणि मला म्हणलं नाही, मला तर असं वरडलं तर जरा आवाज आला इथं, म्हणलं ही काय घाबरली काय, म्हणलं मग मी फोन घेतला, म्हणलं फोन लावा तर तुझाच फोन आलेला, असं असं झालं.
ते आवाज ऐकलं. हा आवाज असा वरडल्याचा आवाज आला तर म्हणलं हीच वरडली वाटतं आणि मग तसं बरोबर मग तसं वरडली असं बरं चला. हे बघा राजश्री भाकरी करीत होती. एक भाकर बनवून झाली आणि दुसरी बघा एक भाकर भाजून झाली आणि दुसरी गॅसवरती तिसरी बनवून ठेवली आणि गॅसच संपलाय. आता काय खरं नाही. राजश्रीचा गॅस संपला. आता चला मला जायला लागेल आणायला. काय मी तर जाऊ शकत गॅसच्या वजनापेक्षा तुझं वजन कमी असेल. इथं जर नाही समोर गाडीत असती ना मी कसं पण भरून घेतलं असतं. बरं 1 तास लावला असता घरात आणायला. मला आणलाच असता. आता मला जाणं आहे. चला गॅस संपला आपला. हा मम्मा खाऊ करत होती आणि मग गॅसच संपून गेला. हा आणि आता लावलाय आईला फोन. लावलाय आईला आजीला. बघा अजून गॅस फुरफुर 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 चालूच आहे आणि संपतोय कधी याची वाट बघते आता मी. है ना त्या सगळा संपूनच द्यायचा मग. चूल पेटवायला मला म्हणत होतो गॅस संपणार आहे गॅस संपणार आहे. 1 महिना होत आलाय. महिन्यापासून चाललंय गॅस संपणार आहे संपतच नव्हता ना. आज संपल्या बरं झालं. ह्यांना ऑर्डरची घाई नाहीये. संपलं नाही तर मग मला तेच टेन्शन आलं. परत चालू पुरवून सगळा संपवून द्यायचा. थोडा पण नाही द्यायचा रिटर्न गॅस. चला तो लायटर संपवून टाकशील आता. बस संपला चला. बरं मी चाललोय आता गॅस आणायला. गॅस घेऊन आल्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. चला टाकी उचलती का तुला? ती खोलून टाक आधी. खोलता येतं का? धर्मी खोली का? याला काय म्हणतात? इंडिकेटर रेग्युलेटर. हा आता हे खोलतात. एक दिवस काय झालं सुटलं होतं डायरेक्ट. आता नीट करा बाई. आधीच लय खर्च झालाय. गॅस उचलतो का तुला? हा मग बघायचंय बाहेर पर्यंत आणून दाखवू का? दाखव बर. बाबो उचलला की खरोखर. अग आता काय खरं नाही. बघा लुकडी माणसं सुद्धा किती बक्क माणसात. बघा रापक्यात गॅस उचलून आले घेऊन बाहेर. काय गाडीवर बसवून देते का गॅसला? नको इथंच बांधित मी आता. मग ते काय एवढं जळते का? हे बघा आता चालले ते बांधून घेऊन. म्हणलं तुला बांधायला. मला नाही नका न उचलायला. जड आहे तसं आणू शकते. रागात उचलला काय? मला म्हणते थांबशी म्हणले अजून थांबशी मला गॅस उचलून दाखवते. मग मी तशी डेअरिंग बाज आहे. बघा बरं किती थंडी वाजू राहिली. आता हे आता पहिले ना मी यायचे का ना गॅस भरायला पाणी आणायला आणि मोबाईल. बाई ग लय स्ट्रगल आहे मला हे युट्यूबर माणसासाठी. स्ट्रगल जीवनामध्ये असल्याशिवाय सक्सेस भेटत माणूस यशस्वी होत नाही. सक्सेस आणि यशस्वी दोन्ही एकच नाही. पण मराठी पडायचं ना सगळंच. सोरच बघा मी असं धरले हे बांधतात. एका हातात मोबाईल आहे तुमच्यासाठी बघायला. अशी आमची युट्यूबरांची लाईफ असते. क्रिएटर लोक का नाही हो? हो आमच्या स्वराज लागला हो करायला. अहो काल ना त्या गायीने दाखा ते सापर पाडलं. धाड दिवशी बघा मी गॅस घेऊन आलोय आणि सगळ्यात पहिला प्रश्न काय विचारती? मम्मी पैसे दिले का मम्मीला? वा काय विचार. मग कसं आहे? दिले वाले पैसे दिले मम्मीला पैसे दिलेत गॅसचे. पण तू पहिला प्रश्न विचारते पैसे दिले का? मग तुला काय म्हणायचं पैसे मी देणार नाही का? मग जावं असलं माहिती का मी फुकाट घेऊन येणार आहे काय? मग कसं आहे?
आता दाखव बरं, आता गॅस उचलून दाखव बरं. मागाशी लय उचलीत होती ना भरलेला गॅस, आता नाही मोकळा गॅस उचलीत होती ना, आता रिकामी टाकी उचलून आपलं भरलेलं उचलून दाखव आता. नको उचलू लगेच चालली सर. काय नको सोड, नको निघाली ती. दूध दिले नाही बघा, दूध दिले नाही ते पण लिहून ठेवले. आणि इथं गॅस भरलेला पण लिहून ठेवलाय बघा. हुशार आहे का नाही? मग हिला लक्षात राहतं लगेच की कोणी काय केलंय बघा. घरातलं कारभार कसा करायचा बघा, यांच्याकडून शिकवून घ्या. सगळं तिथल्या तिथे लिहून ठेवायचं. कोणी दूध दिलं नाही, परत गॅस कधी संपला कधी भरला नाही का, म्हणजे समजतं मॅडमला किती महिने जातो किती महिने राहतो नाही का, अंदाज येतो. आणि म्हणजे अंदाज येतो. आता गेल्यास मी प्रेग्नेंट होती ना, इथून जायच्या वेळेस गॅस भरला होता, म्हणजे जुलै मध्ये आम्ही गॅस भरला होता. त्याच्यामुळे एवढे दिवस चालले आहे ना. आणि कारण की मग हे एकटेच घरी जेवायला मी जास्त कधीतरीच बनवायचं तुम्हाला माहिती आहे. ह्यांनी म्हणजे जास्तीत जास्त 7-8 वेळा, त्याच्यामुळे गॅस एवढा दिवस गेला. आपल्याला वाटलं लई दिवस झाले भरून, असा विषय. त्याच्यामुळे आम्हाला वाटायचं महिनाभर गॅस संपतो काय ना महिनाभर मनामध्ये जास्ती संपणार आहे. आज संपणार उद्या संपणार. काय माहिती 3 महिने होत आले आता. बाळाला 3 महिने असताना इकडे आला, आता तो 3 महिन्याचा झाला. आज 6 तारीख आहे ना, बरोबर. आजच 6 महिन्याचा झालाय स्वराज. स्वराज 6 महिन्याचा झाला आज. कम्प्लीट 6 महिन्याचा आमचा स्वराज. 5 महिन्याचा स्वराज पूर्ण झाला आणि आता 6वा महिना चालू झाला आज. म्हणजे आजच गॅस भरलाय. आता लक्षात राहील बरोबर. चला आता स्वयंपाक उरकून घ्या तुमचा. आणि स्वराज बघा झोपून गेलाय आता. थँक्यू. काय आमचं गॅस संपला, मला टेन्शन येतं. जुलै मध्येच भरलंय मग. भर आमचे पुस्तक एकतर घ्यायचंच नाही बघा. याची थेर आहे का कसा पडत आहे. कपडे घालायचे तरी रडतो, आंघोळ घालायचे तरी रडतो, अंग पोसायचं म्हणलं तरी रडतो, पावडर लावायची म्हणलं तरी रडतो, कपडे घालाय नको म्हणत. आते बघ कशा उसाळ्या हाणते बघ. काय असं याचा आहे का बघ. असा बोंबलत होता तू. बघ जरा बघ. बघ खायच त्याच रडून झाल्याशिवाय तर थांबणार नाही. काय करते हे? काय केलंय? काय केलंय काय तू? हा चहा सोबत लाई खाते. काय खाते चहा सोबत? वा वा चहा सोबत लाया खात्यात बघा मॅडम. वागा हुशार. मी खाते पोहे पण खाते कच्चे. चहा सोबत पोहे, चहा सोबत लाया, हा ना. त्याच्यामुळे अशी झाली लुकडी. काही खाती लाया बिया लाया फुसफुशीत लाया, आणि तू फुसफुशीत झाली खाऊन. हा स्ट्रॉंग. त्याला सकाळचा बघा राजश्रीचा नाश्ता चाललाय आणि माझ्यासाठी अजून काहीच नाही बनवलं. थंडी वाजते ना त्याच्यामुळे मला अशी काही इच्छाच नाही करायची. ठीक आहे चला. धुतली ना मग कपडे वगैरे धुतली जरा, अशी पाच गारटली, डोकं विकत दुखायला लागलं. माझं आरामशीर चाललंय. चालू ओके. या चहा प्यायला. प्या तूच खा, मला नको खा. हा ना हा हे घ्या तुमचा चमचा. एवढे दिले. हा मग एका वेळ फ्री. बाय.